नमस्कार, मी रेश्मा झेलन ब्युटी स्टुडिओमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। तर आपला जो क्लास आहे तो आता तुम्ही बघू शकता की हेअरस्टाईलकडे आपण पोहोचलेलो आहोत। तर मी बेसिक हेअरस्टाईल तुम्हाला करून दाखवणार आहे। तर काल पण मी तुम्हाला एक बन करून दाखवला, जो साडीवरती नऊवार साडीवरती तुम्ही वेअर करू शकता, काष्टा साडीवरती। तर त्याचप्रमाणे आजचा जी हेअरस्टाईल आहे ती सुद्धा मी तुम्हाला साडीवरती, ड्रेसवरती, वन पीसवरती, कुठल्याही ड्रेसवरती तुम्ही ही हेअरस्टाईल वेअर करू शकता। तर तुम्ही बघू शकता की मी केस पूर्णपणे व्यवस्थित विंचरून घेत आहे, घुंटा काढून घेत आहे आणि याची अशी व्यवस्थित कोणी बांधून घ्यायची आहे वरच्या साईडला। बघू शकता स्टेप बाय स्टेप तुम्ही ही हेअरस्टाईल बघा, शेवटपर्यंत थांबा। शेवटला तुम्हाला याचा लूक खूप आवडेल, कारण नाव जसं बटरफ्लाय हेअरस्टाईल आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ही हेअरस्टाईल बघायला भेटणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत थांबून आणि ही हेअरस्टाईल बघा अशी माझी इच्छा आहे। तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येते आहे। बेसिक हेअरस्टाईलसुद्धा मी तुमच्यासाठी नवनवीन आणलेल्या आहेत। तर तुम्ही याच्यामध्ये एक कोणी बांधून घेतली आहे, याच्यामध्ये आपण 2 बरोबरीचे भाग करायचे आहेत। अशा प्रकारे एक ह्या साईडला, एक ह्या साईडला, ह्या साईडला एक रबरनी पॅक करून घेऊया आणि एक क्लिपने आपण इथे साईडला टक करून घेऊ। आता ह्या साईडला आपण एक बाजू अशी काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर जशी आपण वेणी घालतो 3 याची नॉर्मल, तशी 3 याची वेणी घालायची आहे आणि अशी एक बाजू आपण बांधत जायची। तुम्ही बघू शकता प्रकारे ही वेणी आपण अशी बांधत आलेलो आहोत। खालीपर्यंत ही अशी बांधून घ्यायची, ठीक आहे। त्यानंतर ना याला थोडंसं लूज करून घ्यायचं अशा प्रकारे। तुम्हाला हवं तितक्या याने तुम्ही ते लूज करून घ्या। त्याच्यानंतर इथे आपण एक ह्या साईडला सुद्धा सेम त्याच प्रकारे 3 बाजू काढून घ्यायच्या आहेत, अशा एक समान 3 बाजू काढल्यानंतर ना त्याची सुद्धा आपण अशी एक वेणी घ्यायची आहे आणि इकडचे केस घेऊन याच्यात टक करायचे असे। हे अशी 3 बाजू व्यवस्थित घ्यायच्या आहेत, व्यवस्थित अशी वेणी घालून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे याच्यातून एक छोटासा भाग घेऊन
बघू शकता हे अशा प्रकारे आपण एक एक वेणी घालून घ्यायची आहे. इकडचे छोटे छोटे भाग घ्यायचे आहेत आपल्याला वेणीमध्ये अशा प्रकारे. या वेणीचा तुम्ही बन सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही नॉर्मल सुद्धा ही वेणी खाली सोडू शकता. हे अशा प्रकारे व्यवस्थित थोडं लूज करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि इथे एक रबर लावून घ्यायचं. दोन्ही एकत्र करून घ्यायचे आणि हे रबर इथे लावून घ्यायचे. लावून झाल्यानंतर तुम्ही ही हेअरस्टाईल इथे वरती टक करू शकता. यू क्लिप्स लावल्यानंतर हे असे बटरफ्लाय येतात. तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे अजून एक क्लिप लावू शकता. यू क्लिप लावा किंवा साधी पिन लावा. इथे सुद्धा तुम्ही कट करू शकता अशा प्रकारे. हेअरस्टाईल अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ही अशी सिंपल आणि साधी बटरफ्लायची हेअरस्टाईल झालेली आहे. हा बन सुद्धा आहे. तर तुम्ही हे नऊवार साडीवरती किंवा सहावार साडीवरती किंवा तुम्ही वन पीसवरती सुद्धा ही हेअरस्टाईल तुम्ही बनवू शकता, घालू शकता. ठीक आहे. आर्टिफिशियल फुलांनी त्याला असं सजवू पण शकता हेअरस्टाईलला. अशा प्रकारे तुम्ही बटरफ्लाय अशी फुलं तुम्ही लावू शकता. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही लावू शकता किंवा रिअल तुम्ही गजरे सुद्धा लावू शकता. अशा प्रकारे साईडला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे साईडला सुद्धा तुम्ही पिन लावू शकता. माझ्याकडे जे अवेलेबल आहे तेच मी तुम्हाला लावून दाखवलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही आर्टिफिशियलचे फुलं लावून तुम्ही तुमची हेअरस्टाईल अजून छान बनवू शकता. तुमच्याकडे जे काही फुलं गजरे असेल तर ते तुम्ही हे अशा प्रकारे बघू शकता. किती व्यवस्थित साधी सिंपल आणि 5 मिनिटात होणारी ही अशी हेअरस्टाईल आहे. तर ही तुम्ही वन पीसवरती घालू शकता, सहावार साडीवरती घालू शकता, काष्टावरती सुद्धा तुम्ही घालू शकता. बघू शकता. तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली
आवडली का? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या डोक्यात अजून काही नवीन हेअरस्टाईल असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी तुमच्यासाठी नवीन हेअरस्टाईल आणू शकते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. थँक्यू.